सारीत किती सजून धजून, किती सजून धजून कुणाची दिसतेस ग, माझी नवरी दिसतेस ग, कुणाची दिसतेस ग, माझी नवरी दिसतेस ग. सरीच्या सारीत किती सजून धजून, किती सजून धजून कुणाची दिसतेस ग, माझी नवरी दिसतेस ग, कुणाची दिसतेस ग, माझी नवरी दिसतेस ग. तिला हळदीन रंगवीन, पिरमान तिला सजवीन, तिला हळदीन रंगवीन, पिरमान तिला सजवीन. संग घेऊन माझ्या तिला साऱ्या गावात मी फिरवीन. सांग राणी तू माझी होणार, तुझा हात माझ्या हाती देणार, माझ्या नावाचं कुंकू तुझ्या माथ्यावर कधी घेणार. सरीच्या सारीत किती सजून धजून, किती सजून धजून कुणाची दिसतेस ग, माझी नवरी दिसतेस ग, कुणाची दिसतेस ग, माझी नवरी दिसतेस ग. सरीच्या सारीत किती सजून धजून, किती सजून धजून कुणाची दिसतेस ग, माझी नवरी दिसतेस ग, कुणाची दिसतेस ग, माझी नवरी दिसतेस ग.
आज नहीं तो कल है, तुझको तो बस मेरी होनी रे। तेनू लेके मैं जावांगा, दिल दे के मैं जावांगा। तेनू लेके मैं जावांगा, दिल दे के मैं जावांगा।
धबक्या पावलांनी आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीनं केली धबक्या पावलांनी आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीनं केली यंदा यावं माझं नाव साजणीच्या उखाण्यात यंदा यावं माझं नाव साजणीच्या उखाण्यात धबक्या पावलांनी आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीनं केली धबक्या पावलांनी आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीनं केली चोरू चोरून पाहत एक पाखरू लाजत गाणं आमच्या वरातीचं माझ्या मनात वाजत चोरू चोरून पाहत एक पाखरू लाजत गाणं आमच्या वरातीचं माझ्या मनात वाजत तिच्या पैंजनाचा ताल माझे नाचू नाचू हाल वाजू वाजू दमला ना माझ्या काळजाचा ढोल तिच्या पैंजनाचा ताल माझे नाचू नाचू हाल वाजू वाजू दमला ना माझ्या काळजाचा ढोल माझ्या नावाचं तुरे तिचं कपाळ मागत माझ्या नावाचं कुंकुरे तिचं कपाळ मागत गाणं आमच्या वरातीचं नमो धम्माय नमो संघाय साधु 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 दुःखमुक्त महामानव ज्यांचं चित्त पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे शांत गंभीर शास्ता सुगत जीन तथागत लोकवीद मनाचे सारथी आज बुद्धाब्द वर्ष 2567 या प्रवासात आयुष्यमानिनी नम्रता अर्थात आयुष्यमानिनी मोहिनी आणि दिवंगत मोरेश्वर विठ्ठल खंडागळे यांची दारिका नम्रता तद्वतच आयुष्यमानिनी इंदुमती आणि दिवंगत एकनाथ खरात यांचे चिरंजीव दारक आयुष्यमान किरण हे दोघेही जण बुद्ध धर्माला श्रेष्ठ अनुकंपित करून त्यांचा वैवाहिक जीवन प्रवासास आज प्रारंभित होतील. विवाह विधीतील एक प्रकार ज्याला बौद्ध धर्मामध्ये मंगल मेत्ता संखारो आणि आपण साखस लाईट अँड एसेन्स टू द लॉर्ड बुद्धा अँड बोधिसत्वा. I would like to invite as a bride and groom Namrata and Kiran. They will offer the flowers Saddha belong to the Mahapurusha. नम्रता आणि किरण हे दोघेही जण तथागत बुद्ध व पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति पुष्प दीप आणि धूप समर्पित करून प्रथमतः महापुरुषांचे पूजन करीत आहेत. नम्रता थोडी मागे राहा, त्याला पुढे येऊन दे. थोडंसं खाली राहू दे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूजन करीत आहेत. As a bride and groom, Namrata and to the Lord Buddha and Bodhisattva to express their gratitude and Saddha belong to the Mahapurusha. As a bride and groom, Namrata and Kiran, they are offering the flowers, light and incense to the Lord Buddha to
नमामि संघं नमामि. Christianity believes Trishan Panchashila is the authentic and first word of the book. पुढे म्हणेल, आपण सर्वांनी शुद्ध चित्ताची एकाग्रता करून पाली सूत्रवचन बुद्धगाथा माझ्या पाठोपाठ म्हणावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सर्वांनी म्हणूया. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि. तृतीयं पि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयं पि संघं शरणं गच्छामि. सिक्खापदं समादयामि. अदिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरय मज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादयामि. साधु साधु साधु. स्वीकारार्ह आहे याचं प्रतीक म्हणून आयुष्यमान किरण आणि आयुष्यमानी नम्रता हे दोघेही जण एकमेकांना बुद्धगाथेनंतर अष्टगंध अनुरोपण करतील. रिंग एक्सचेंज सेरेमनी होईल आणि त्यानंतर लगेचच विवाहविधी मंगल परिणय संस्कारास प्रारंभ होईल. विभजन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायिको भव. भवतु सबमङ्गलं रक्षन्तु सबदेवता सर्वबुद्धानुधम्मानु संघानुभावेन
सदा सोखी भवन्तु ते. प्रथमतः आयुष्यमान धारक हे आयुष्यमानिनी दारिका ही अष्टगंध अनुरोपण करून अनुमोदन करतील. आयुष्यमान किरण ही आयुष्यमानी नम्रता ही अष्टगंध अनुरोपण करीत आहेत. आपण सर्वांनी 3 वेळा साधुकार देऊन या दोघांनाही आपला आशीर्वाद व्यक्त करूया. साधू साधू साधू. यानंतर आयुष्यमानी नम्रता दारिका नियोजित दारिका रूपाने आयुष्यमान धारक किरण यांना अष्टगंध अनुरोपण अनुमोदित करतील. आपण 3 वेळा साधुकार देऊन त्यांना आपला आशीर्वाद व्यक्त करूया. साधू साधू साधू. दारिका नम्रता यांच्याकडून सुद्धा साक्षगंध यांचा सन्मान होत आहे. यानंतर पुनश्च एकदा आपण टाळ्यावाजून स्वागत करूया. दोघांनी बघा इकडे. आपण मराठीमध्ये नेहमी म्हणतो की एखाद्या नवीन प्रवासाला निघाला तर काहीतरी गोड खाऊन पुनश्च एकदा टाळ्या वाजून या दोघांचा सत्कार करूया. संस्कारास प्रारंभ होत आहे. तथागतांच्या ठाई असलेल्या श्रेष्ठ त्रिरत्नताय गाथांचे स्मरण करीत आहे. ज्यांना म्हणता येईल त्यांनी माझ्या सोबत म्हणावे आणि म्हणता येत नसेल तर आपल्याकडून पेतं एतं कुसुम संतती पूजयामि मुनिन्दस्य श्रीपाद सरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नीनं कुयेन मितेन लभामि मोक्षं पुक्षं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं गणसारपदितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं दमच संगं सुगततनुभवा धातवो धातुगब्बे लङ्काय जम्बुदीपे तिदसपुरवरे नागलोके चतुर्थे सवे बुध सबिम्बे सकलदश दिशे केसलोमादिधातु वन्दे सवेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सब्बथानेषु पतिष्ठितं साररीकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूले निसिन्नो वा सब्बारि विजयं नक्क ततो सबयुतं सत्था वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहंपि ते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते एतेन सज्जहोतु ते सब भया सब दुःखा
सब रोग विनाशतु. यानंतर विशेष रूपाने ब्राइड अँड ग्रूम यू हॅव टू मेंटेन युअर पेशन्स इन युअर मॅरिड लाईफ हा पहिला आशीर्वाद दिला. दुसरा आशीर्वाद देताना बुद्ध म्हणाले लास्ट ब्रीथ ऑफ युअर लाईफ, शेवटच्या श्वासापर्यंत पती आणि पत्नी म्हणून प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि मैत्री कधी कमी पडू देऊ नका. ज्यांच्याकडे संयम आहे, विश्वास आहे आणि ज्यांचा प्रेम आहे त्यांचा संसार समृद्ध होईल. आणि म्हणून बुद्धांनी जय मंगल अठ्ठगाथा या सूत्राद्वारे आयुष्यमान, किरण आणि नम्रता यांच्याकरिता दिलेले जय मंगल अठ्ठगाथा सूत्र मी स्वतः वदंत डॉक्टर मैत्रीय घोष आयुपाल स्थवी रूपाने जय मंगल अठ्ठगाथा सूत्रास वदन करीत आहे. पुनश्च एकदा ज्यांना म्हणता येईल त्यांनी माझ्या युधंतं गिरिमेखलं उदित घोरससेनमारं दानादिधम्म विधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि जयमङ्गलानि. मारातिरेकमभियोजित सबरति घोरं पनालवकमख मथदयखं कंति सुदंत विधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि जयमङ्गलानि. नालागिरिगजवरं अत्तमुत्तभूतं दावगीचकमसनीव सुदारुणन्तं नेतम्बुसेकविधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि जयमङ्गलानि. तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि. कतवान कट्ठमुदरं तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि जयमङ्गलानि. नन्दोपनन्दभुजगं उवेदं महीधि पूतेन तेरभुजगेन दमापयन्तो इदुपदेशविधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि जयमङ्गलानि. दुर्गावदट्टभुजगेन सुदाट्टहस्तं ब्रह्मा विशुद्धिजुतिमिद्धि बकादिदानं यानागदेन विधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि जयमङ्गलानि. एतापि बुद्ध जयमङ्गल अष्टगाथा यो वाचको दिनदिनधिगमय्य नरो सपय्यो एतेन सच्चवर्जेन सोतु ते भवतु सर्वदा. फक्त मम्मी आणि वैभव प्लीज सांगा. एक मिनिट हो हो मी कधी व्हेज कधी नॉनव्हेज समजून ड्रोन अँगल येऊ दे, चांगलं येईल. लखन आपल्या सर्वात ज्ञात असावे दोन्ही परिवार आणि परिवारातील सदस्य आदरणीय खंडागळे बौद्ध परिवार आणि आदरणीय कोपऱ्यात स्टँड खरात या दोन्ही परिवारातील सदस्यांना मी आग्रह करेल की यानंतर आपण सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावे. यानंतर पाली सुभाषित बुद्ध गाथा होईल.
बुद्धगाथेनंतर 3 वेळा साधू 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 म्हणण्यात येईल. पहिल्या साधूला वधू वराच्या गळ्यामध्ये हार टाकेल. जेव्हा मी दुसऱ्यांदा साधू म्हणेल त्यावेळेला वर वधूच्या गळ्यामध्ये हार टाकेल. जेव्हा मी तिसऱ्यांदा साधू म्हणेल तेव्हा आपल्या हातातील पुष्परूपाने आपला आशीर्वाद, आपली मंगल मैत्री आणि आपल्या शुभेच्छा म्हणून यांच्या दिशेने पुष्प वर्षाव करावा. आपण सर्वात शेवटी आहात. आपली पुष्प इथपर्यंत पोहोचणार नाहीत, परंतु बौद्ध धर्मामध्ये पुष्प टाकणे याचाच अर्थ आपल्या हृदयातली अनंत बगाल मैत्री आणि आशीर्वाद व्यक्त करणे. म्हणून बौद्ध धर्मामध्ये कोणीही वरच्या अंगाने पुष्प फेकत नाहीत. आशीर्वाद द्यायचा आहे तर फेकून देऊ नका, आशीर्वादाचा वर्षाव करा. म्हणून श्रीलंका, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, जपान, तिबेट, चायना जिथे जिथे बुद्ध पोहोचले तिथे तिथे दारकदारिकेला आशीर्वाद देताना पुष्प टाकायचेच आहेत, तर पुष्पाची उधळण करावी. कोणीही पुष्प फेकू नये. पुष्प फेकले म्हणजे आशीर्वादाला फेकणे असं म्हणतात, पण बौद्ध धर्मामध्ये आशीर्वाद द्यायचाच आहे तर आशीर्वादाचा करणं कुशल सौपसंपदा सचित परियोदपनं एतं एतं बुद्धान शासनं साधु 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 अनंत पुण्यमय अनंत दान कुशलात जीवन कर्तव्याचा स्वीकार संपन्न होत आहे. त्यांच्या जीवन कर्तव्याचा स्वीकार करीत आहे. पूजनीय बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित धम्मगुरु डॉक्टर मैत्रीय घोष, डॉक्टर मैत्रीय घोष, आयुपाल थेरो, आयुपाल खेळू, बौद्ध उपासक, उपासिका साक्षी ठेवून साक्ष ठेवून आज या मंगलमय दिनी बौद्ध उपासिका आयुष्यमानिनी नम्रता तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला. समस्त जनास जाहीर असावे. अत्तेच धम्मेच कामेच नथी चरामी द्वितीयंपि तृतीयंपि अत्तेच धम्मेच कामेच नथी चरामी नमो बुद्धाय. जय भीम. आयुष्यमान किरण यांच्यासाठी मोठ्याने टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार आणि सन्मान करूया. आणि माझं चित्त सारा नकारात्मक आचरणापासून नथी चरामी अलिप्त ठेवेन. त्याचबरोबर आयुष्यमान आणि नम्रता या सुद्धा त्यांच्या वैवाहिक कर्तव्याचा स्वीकार करीत आहेत. आपण सर्वांनी श्रवण करूया, ग्रहण करूया. पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित धम्मगुरु डॉक्टर मैत्रेय घोष, आयुपाल थेरो, बौद्ध उपासक, उपासिका साक्ष ठेवून आज या मंगलमय दिनी बौद्ध उपासक आयुष्यमान किरण खरात यांचा पती म्हणून स्वीकार केला. समस्त जनास जाहीर असावे. अत्तेच धम्मेच कामेच नाति चरामी द्वितीयंपि तृतीयंपि अत्तेच धम्मेच कामेच नथि चरामी. नमो बुद्धाय. जय भीम. आयुष्यमान आणि नम्रता हीच करिता मोठ्याने टाळ्या वाजवून आपण स्वागत आणि सन्मान करूया. सुक्त देऊन तिचा सन्मान करीत आहेत. पालन म्हणून आयुष्यमान किरण हे नम्रता हीच मंगलसूत्र प्रदान करीत आहेत. आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. इमं कासावं चीवरं दानं देम पूजेम भन्ते संघो द्वितीयंपि
तटियम्पि इमं इमं कासावं कासावं चीवरं चीवरं दानं दानं देम देम उजेम पूजेम भन्ते भन्ते संघो 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 साधु साधु दानं ददन्तु सद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना विरता हन्तु गच्छन्तु देवता गता सबे बुद्धा बलपत्ता सबे धम्मा बलपत्ता पच्चकानन्तये बलं नमामि बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं ती दोघांनी म्हणा अहम बनते अहम बनते तीन वेळा प्रणाम बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि प्रिय सद्धमातीत आदरणीय खरात आणि खंडागळे दोन्ही परिवारातील सदस्य रूपाने मंगलमैत्री अनुमोदित करताना मी स्वतः डॉक्टर भदंत मैत्रीय घोष आयुपाल स्थवीर जाहीर करीत आहे. आज बुद्धाब्द वर्ष 2567 कार्तिक पौर्णिमा मास प्रवासामध्ये बौद्धधारक आयुष्यमान किरण आणि बौद्धधारिका आयुष्यमानी नम्रता हे विधिवत बौद्ध धम्माच्या नीतिमूल्याचा सन्मान करीत वैवाहिक जीवनात आज प्रवेशित झाले. जिथे जिथे हे दोघ जण प्रवेशित होतील आणि राहतील तिथे दोघ जण एकमेकांचे पती आणि पत्नी पत्नी आणि पती या नातेसंबंधाने त्यांचा परिचय होईल. आपण सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून या दोघांचा अंतिमतः सत्कार सन्मान करीत आहोत. आयुष्यमान किरण आणि नम्रता आजपासून दोघही जण एकमेकांचे पती आणि पत्नी या नातेसंबंधाने जीवन प्रवास यापन करतील अनुमोदित करतील. बुद्ध धम्म आणि संघाची अनंत मंगलमैत्री आणि तुम्हा सर्वांचा आशीर्वाद या दोघांच्या संसाराला समृद्ध आणि यशस्वी करण्यासाठी लाभार्थी ठरो ही महान बुद्ध प्रार्थना व्यक्त करून संसारात प्रवेश केल्यानंतरचा पहिला जय भीम हे दोघेही आपल्याला करतील. आपला आशीर्वाद म्हणून आपणही सर्वांनी यांना जय भीम करून आपला आशीर्वाद व्यक्त करूया. प्रथमतः आयुष्यमान धारक किरण हे आपल्या सर्वांना जय भीम करून आपला आशीर्वाद घेऊ इच्छित आहे. आपणही त्यांना आशीर्वाद अनुमोदित करावा. नमो बुद्धाय जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम करूया. सुंदर याच्यानंतर जेवण आहे आपल्याला आपली ऊर्जा कायम टिकून राहील. यानंतर आयुष्यमान आणि नम्रता या सुद्धा संसारात प्रवेश केल्यानंतरचा पहिला जय भीम करून आपला आशीर्वाद घेऊ इच्छित आहे. आपणही आपला जय भीम करून तिला आपला आशीर्वाद आणि मंगल मैत्री व्यक्त करूया. नमो बुद्धाय जय भीम जय भीम. मुलीचा आवाज मोठा आहे ना थोडा. ज्यांच्या घरातल्या आईचा आवाज मुलीचा आवाज ज्यांच्या घरातल्या सुनेचा आवाज कोणी दाबून टाकत नाही ते घर मोठं समृद्ध आणि श्रीमंत आहे. ज्या घरात करोडोची संपत्ती पडली पण आईला बोलण्याची हिंमत नाही मुलीला बोलण्याची हिंमत नाही पत्नीला बोलण्याची हिंमत नाही. बुद्ध म्हणतात किती पैसा असू द्या ते सारं घर दळभद्री आहे कारण तिथे स्त्रियांना बोलण्याचा अधिकारच नाही. बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनंत दानमय अनंत कुशला कुशलाति पुण्यं साधु साधु साधु. थँक्यू व्हेरी मच. हळद हसू मेंदी रचली गमी सात जन्म आज ओवली. हळद हसू मेंदी रचली गमी सात जन्म आज ओवली. दारावर तोरण मनी
खेळ